नमस्कार, जय सियाराम. तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. बघा, आत्ताच पूजा झाली आहे. देवपूजा केली आताच. किती छान दिसते पूजा केल्यानंतर देवाला. हे आमचे स्वामी आहेत, नरेंद्र स्वामी. आणि निकुंजचं आवरलंय आता. जय सियाराम. निकुंज बघा, निकुंजचं जेवण राहिले, अजून जेवण नाही झालं. वावरात जायचंय आता. वावरात गेल्यावर दाखवलं. चाललेलो आहे शेतात. चला तुम्हाला दाखवतो आमचं शेत कसं. हे बघा, हे आमचं शेत आहे. वरचं शेत तुम्हाला दाखवतो. आत्ता तोडते मी गवारच्या शेंगा. हे बघा, गव्हाच्या शेंगा तोडते. सहज गवत काढत होते, झाड दिसले कारण लावलेले होते, पण मग गवतामध्ये काही दिसत नव्हते. म्हटलं आता शेंगा तोडून ठेवू आणि निंदून पण घेऊ. दोन्ही पण काम चालू आहे, निंदायचं पण शेंगा पण तोडायचं. निकुंज चालू आहे. निकुंज फटाके फोडते. निकुंजची दिवाळी अजून झालीच नाही, फटाकेच फोडणं चालू आहे त्याचं. हा चवळीचा वेल आहे, त्याला पण लागतंय शेंगा. छोटे आहेत त्या, अजून काही भाजीसारख्या झाल्या नाही, छोटे छोटे आहेत. कांद्याचं रोप उपटायचं आहे, उद्या कांदे लावायचे, त्याच्यामुळं कांद्याचं रोप उपटायचे. म्हटलं उपटून ठेवू आता. हे मिरच्यातलं रोप होतं, कारण हे बाजरीच्या रानात कांदे जे लावले ना, त्याच्यातलं रोप उरलं होतं, कारण ते रोप खराब होऊन जाईल, त्याच्यामुळं आता उपटून लावून घ्यावं लागेल. आणि पावसामुळं रोप खराब पण झाले. पाऊस, धुई, वादळ हे असं, त्याच्यामुळं रोप खराब होतात. पाऊस तर सारखाच चालू आहे. हे बघा रोप, ह्याला कापून घ्यायचं थोडंसं, मग लावायचं. लावत्या वेळेसचा पण व्हिडिओ टाकेल मी उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा भेटेल कांदे कसे लावतात काय. पाहू शकता तुम्ही कांद्याचं रोप. ह्या कांड्या खराब होतात ना, मग त्याच्या पावसामुळे, त्याच्यामुळे म्हटलं लावून घेऊ. आणि एकट्यात उपटलं का व्यवस्थित उपटलं तिला असं. कांदे कसे लावायचे हे उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल आपल्याला. नक्की उद्याचा ब्लॉग बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा. बाय.